नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढला असेल तर शरीर ही 5 लक्षणे दाखवू लागतं. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. टिप्स नंबर 1. सांध्यामध्ये अचानक तीव्र वेदना होणे, विशेषतः पायांच्या अंगठ्यात आणि घोट्यात. टिप्स नंबर 2. सांध्यांना प्रचंड सूज येणे आणि तो भाग लाल होऊन गरम लागणे. टिप्स नंबर 3. सकाळी उठल्यावर शरीर आणि सांधे कडक होणे, हालचाल करताना त्रास होणे. टिप्स नंबर 4. हातापायांच्या बोटामध्ये लहान लहान गाठी तयार होणे. टिप्स नंबर 5. किडनी स्टोन होणे आणि पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटात तीव्र वेदना होणे. युरिक ॲसिडसाठी 25 उपाय. टिप्स नंबर 1. भरपूर पाणी पिणे. शरीराला सतत हायड्रेट ठेवा, जेणेकरून युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडेल. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा नियम करा. तासाला 1 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. टिप्स नंबर 2. कोमट पाणी आणि लिंबू. लिंबूमधील सायट्रिक ॲसिड युरिक ॲसिडिटीला शरीरात जमा होऊन देत नाही. रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून रिकाम्या पोटी प्या. टिप्स नंबर 3. ओवा. ओव्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांध्याची सूज आणि वेदना लगेच कमी करतात. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा उकळून घ्या आणि ते पाणी कोमट करून चहासारखे प्या. टिप्स नंबर 4. मेथी दाणे. शरीरातील युरियाची पातळी नैसर्गिकरित्या कमी करतात. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी उठून ते पाणी प्या आणि मेथी दाणे चावून खा. टिप्स नंबर 5. ॲपल सायडर विनेगर हे शरीराची pH लेवल संतुलित करते आणि युरिक ॲसिडिटीची किटस विरघळते. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 लहान चमचा नॅचरल ॲपल सायडर विनेगर मिसळून दुपारी जेवणाआधी प्या. टिप्स नंबर 6. रोज 1 सफरचंद. सफरचंदात असणारे मॅलिक ॲसिड रक्तातील युरिक ॲसिडिटीला न्यूट्रलाइज करते. रोज दुपारी किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून 1 संपूर्ण सफरचंद सालीसह खा. टिप्स नंबर 7. आंबट गोड चेरी. चेरीमध्ये ॲथोसॉलाइन नावाचे तत्व असते, जे युरिक ॲसिड वेगानं कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जर चेरी उपलब्ध असतील तर ते दिवसातून 10 ते 12 चेरी खा किंवा त्याचा फ्रेश ज्यूस प्या. टिप्स नंबर 8. पोटॅशियमयुक्त केळी. केळीमधील पोटॅशियम युरिक ॲसिडला लिक्विड स्वरूपात बदलून शरीराबाहेर काढण्यास मदत करते. दिवसातून किमान 1 किंवा 2 केळी खाण्याची सवय ठेवा. टिप्स नंबर 9. ताजी काकडी. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती शरीराला अल्कलाइन बनवते. रोजच्या जेवणात काकडीचे सलाड खा किंवा सकाळी काकडीचा फ्रेश ज्यूस काढून प्या. टिप्स नंबर 10. गुळवेल. गुळवेल हे युरिक ॲसिड आणि सांधेदुखीवरील सर्वोत्तम आयुर्वेदिक औषध आहे. मार्केटमध्ये मिळणारा गुळवेल काढा रोज सकाळी 2 चमचे कोमट पाण्यात मिसळून प्या. टिप्स नंबर 11. आल्याचा चहा. आलं सांध्यामधील सूज आणि वेदना झटक्यात कमी करते. पाण्यात आलं खिसून उकळा आणि त्यात थोडे मध टाकून आल्याचा हर्बल चहा प्या. टिप्स नंबर 12. कच्चा लसूण. लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 पाकळ्या बारीक करून कोमट पाण्यासोबत गिळून घ्या.
टिप्स नंबर 13. नारळ पाणी. नारळ पाणी किडनीची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे युरिक ॲसिड फिल्टर होऊन बाहेर पडते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा सकाळी किंवा दुपारच्या वेळी एक ताजे नारळ पाणी नक्की प्या. टिप्स नंबर 14. फायबरयुक्त ओट्स. हाय फायबर अन्न रक्तातील जास्तीचे युरिक ॲसिड स्वतःमध्ये शोषून घेते. सकाळी नाश्त्यामध्ये दुधात किंवा भाज्या टाकून बनवलेले ओट्स खाण्यास सुरुवात करा. टिप्स नंबर 15. ताजे ताक. ताक पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी करून युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवते. दुपारच्या जेवणानंतर एक ग्लास ताज्या ताकात थोडे जिरे पावडर आणि काळे मीठ टाकून प्या. टिप्स नंबर 16. ग्रीन टी. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स युरिक ॲसिडिटीची पातळी वाढू देत नाहीत आणि दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी साखर न घालता गरम ग्रीन टी पिण्याची सवय लावा. टिप्स नंबर 17. व्हिटॅमिन सी युक्त आवळा. आवळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि युरिक ॲसिडिटीला बाहेर फेकतो. रोज सकाळी 1 चमचा आवळ्याचा रस कोमट पाण्यातून घ्या किंवा आवळा कँडी खा. टिप्स नंबर 18. कोरपडीचा रस. कोरपड सांध्याचे आरोग्य सुधारते आणि तिथली सूज कमी करते. सकाळी रिकाम्या पोटी 15 ते 20 मिली कोरपडीचा रस तेवढाच कोमट पाण्यात मिसळून प्या. टिप्स नंबर 19. ऑलिव्ह ऑइल. ऑइलचा वापर नेहमीचे रिफाईंड तेल युरिक ॲसिड वाढवू शकते. ऑइल सांध्यासाठी उत्तम असते. घरात जेवण बनवण्यासाठी किंवा सॅलडवर वरून टाकण्यासाठी कोल्ड प्रेस ऑइलचा वापर सुरू करा. टिप्स नंबर 20. बेकिंग सोड्याचा प्रयोग. बेकिंग सोडा युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स विरघळण्यास मदत करतो. अर्धा चमचा बेकिंग सोडा 1 ग्लास पाण्यात नीट मिसळून प्या. टिप. ज्यांना हाय BP आहे त्यांनी हा उपाय करू नये. टिप्स नंबर 21. डाळी खाताना काळजी घ्या. काही डाळींमध्ये उदाहरणार्थ मसूर, चणा प्युरिन जास्त असते, ज्यामुळे युरिक ॲसिड वाढू शकते. डाळी पूर्णपणे बंद करू नका, पण रात्रीच्या वेळी जड डाळी खाणे टाळा आणि डाळ बनवताना वर येणारा पांढरा फेसाळ भाग काढून टाका. टिप्स नंबर 22. वजनावर नियंत्रण ठेवा. वजन जास्त असेल तर सांध्यावर दाब पडतो आणि युरिक ॲसिडीचा त्रास सहसा होतो. रोज सकाळी किमान 30 मिनिटे वेगाने चालण्याचे व्यायाम करा आणि रात्रीचे जेवण हलके ठेवा. टिप्स नंबर 23. प्युरिनयुक्त भाज्या टाळा. फ्लॉवर, कोबी आणि मशरूम या भाज्यांमध्ये प्युरिनचे प्रमाण थोडे जास्त असते. युरिक ॲसिड कमी होईपर्यंत या भाज्याचे सेवन मर्यादित करा आणि त्याऐवजी दुधी भोपळा, पडवळ यासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.